महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडिद्वाससं नीलमेधावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं त्वेष्टिकाया समन्यस्तपादम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नीलवर्ण मेघश्यामा उज्ज्वल कांती नीलवर्ण मेघश्यामा उज्ज्वल कांती दिव्या तेजोमय वस्त्र चित्प्रकाशी रमा मनोहरा लावण्यमूर्ति श्याम सुंदर नीलवर्ण मेघश्याम उज्ज्वल कांती दिव्या तेजोमया वस्त्र चित्प्रकाशी रमा मनोहर लावण्यमूर्ति श्याम सुंदर पांडुरंगाचं दिव्य स्वरूप भीष्म पितामहांनी जी प्रार्थना केली होती त्यामध्ये म्हटलं होतं तमाल वर्णम जशी त्या दिव्य स्वरूपाची कल्पना भीष्म पितामहांनी केली तसं ते स्वरूप दिसायला लागलं जगद्गुरु शंकराचार्य त्या स्वरूपाचं दर्शन करतात ओम त्या सुंदरतेचं वर्णन करतात तडिद्वाससं नील मेघावभासं नील मेघासारखा नील वर्ण आहे आणि जो पीतांबर धारण केलेला आहे तो विद्युल्लते सारखा शोभिवंत आहे लखलखतो आहे लक्ष्मीजीच्या हृदयामध्ये ज्या परमात्म्यानं स्थान ग्रहण केलेलं आहे चरणापाशी बसलेली ती लक्ष्मी
ज्या भावानं चिंतन करत आहे, सर्वश्रेष्ठ भक्तीनं योग्य झालेल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी हे विलोभनीय पांडुरंगाचं रूप परमात्म्यानं धारण केलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज त्या स्वरूपाचं दर्शन करतात. ओम तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्वेष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ओम त्या भगवान पांडुरंगाची कृपा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवन नामाचं बळ आहे, म्हणून ब्रह्ममुहूर्तामध्ये भगवत चिंतन करावं. राम नामाचे निबळे ब्रह्म सर्वत्र एक मिळे. राम नामाचं बळ आहे. जो भक्त भगवन नाम अंतकरणामध्ये धारण करतो, राम नामाचे निबळे ब्रह्म सर्वत्रैक मिळे. सर्वत्र ते ब्रह्म, त्या ब्रह्माचा अनुभव, त्या परम तत्वाचा अनुभव भक्ताला येतो. जयाचे न खंडे भगवत स्मरण परम पुण्यगतीचा अधिकारी जाण. चारही मुक्ती चरण वंदिती तयाचे. अशी अवस्था होऊन जाते ज्याचं भगवन नाम अखंड सुरूच राहतं, कधी खंडित होत नाही. तो परम पुण्य गतीचा अधिकारी होऊन जातो. चारही मुक्ती त्याची चरण वंदना करतात. चारही मुक्ती चरण वंदिती तयाचे. ओम राम नामाचे निबळे ब्रह्म सर्वत्र एक मिळे. अशी रामनामाची ख्याती आहे. सर्वत्र परमात्म्याचा अनुभव यायला लागतो. आपण आपल्या अंतःकरणाची पात्रता प्राप्त केली, आपलं अंतःकरण सुयोग्य केलं, साधना केली, भगवन नामाची साधना, मग त्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडायला लागतं. रामनामाची ख्याती, कर्माची निवृत्ती. जीवनामध्ये जे कर्म अकर्म होते, कर्म करत असताना काही अकर्मही घडून गेले, अकर्मही झाले. जगामध्ये राहत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात. जे करायचे होते ते करता आले नाही, जे करायचे नव्हते ते घडून गेले. अकर्म जे त्याज्य होते, जे घातक होते, जे विनाशक होते. ओम कर्म आणि अकर्म दोन्हीचा विचार करावा लागतो. विकर्माची भाषा फार दूरची आहे. हे कर्म अकर्म प्राप्त आहेत. जाणून बुजून केलेले भयंकर कर्म त्याला विकर्म म्हणायचं.
हो, भगवन नाम जे घेतात, भगवन नामाच्या ठिकाणी ज्यांची पूर्ण निष्ठा आहे, जे आपल्या कर्माबद्दल पूर्ण सावधान आहेत, अशांच्या हातून अकर्म घडत नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद. म्हणता प्रगटे परमानंद. संत महात्म्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते आचरण आपण करावं. संत महात्मे आपले मायबाप आहेत. आपल्या कल्याणाचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये सदैव आहे. ते जे उपदेश करतात ते आपल्या कल्याणासाठी करतात. ते आपले मायबाप, खरे मायबाप, आपल्या मायबापाचेही मायबाप आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद. म्हणता प्रगटे परमानंद. जो जो उच्चारी नाम तो तो प्रगटे मेघश्याम. हा सगळा श्रुतीचा संदेश आहे. श्रुतीनं दाखविलेला मार्ग आहे. श्रुतीनं दाखविलेला मार्ग प्राकृतामध्ये, मराठीमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगाला दाखवतात. जो जो उच्चारी नाम तो तो प्रगटे मेघश्याम. जसा जसा नामाचा उच्चार करावा तसा तसा तो परमात्मा प्रगट होतो. त्याचा भास व्हायला लागतो, त्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. कर्मा अकर्माबद्दल सद्विचार आपोआपच निर्माण होतो, सहज निर्माण होतो. भगवंताच्या भक्ताच्या हातून कधीही अकर्म घडत नाही. पाहावं संतांचं जीवन. जगामध्ये होऊन गेलेल्या संतांचं जीवन पाहावं. त्या जीवनापासून आपल्याला आदर्श मिळेल, संदेश मिळेल. जो जो उच्चारी नाम तो तो प्रगटे मेघश्याम. व्रत तप यज्ञ दान राम नामासी साधना. या साधनांमध्ये काही कमी नाही. सगळे साधन श्रेष्ठच आहेत. व्रत करणं, व्रत केल्यानंतर दिवसभर त्या परमात्म्याचं चिंतन करणं. प्राप्त झालेले कर्म करावेच लागतात. ते प्राप्त झालेले कर्म करीत असताना, व्रत करीत असताना त्या परमात्म्याचं नाम कृष्ण विष्णू हरी गोविंद. म्हणता प्रगटे परमानंद. आनंद यायला लागला. तो अंतःकरणातला आनंद प्रगट व्हायला लागला. जीवन बदललं. व्रत तप यज्ञदान राम नामासी साधना. हे साधना आहेत. व्रत करायचं आहे, त्या परमात्म्याचं नाम शुद्ध भावानं पूर्ण अंतःकरणानं करता यावं. तपश्चर्या करायची आहे. त्या रामनामाचं चिंतन, त्या रामनामाचा जप, अंतःकरणामध्ये त्या प्रभूला पाहणं. आपला कल्याण करता, आपला मायबाप, आपलं सर्वस्व तो परमात्मा आहे. तोच आपला सांभाळ करीत असतो. संकटाच्या वेळी, अंतकाळी
अंतकाळ असो का संकटाचा काळ असो, तो परमात्मा सांभाळतो. आणि कसा सांभाळतो? अंतर्बाह्य. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. बाहेरही सांभाळतो आणि अंतकरणामध्येही सांभाळतो. दोनही ठाई तो परमात्माच सांभाळणार आहे. व्रत तप यज्ञदान राम नामासी साधना, त्या परमात्मा प्राप्तीचे साधन आहेत. हे सगळं करून त्या परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. एकादशी करायची आहे, पांडुरंगासाठी करायची आहे, त्या परमात्म्यासाठी करायची आहे. त्या परमात्म्याचं भजन, त्या परमात्म्याचं चिंतन ते करायचं आहे. हे साधन आहे त्या परमात्म्यापर्यंत जाण्याचं. तपश्चर्या त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. यज्ञ ओम नारायणाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा. इदं न मम. आहुती अर्पण करायच्या आहेत त्या परमात्म्यासाठी करायच्या आहेत. तो परमात्मा मुख्य आहे आपल्या जीवनात. त्या व्रताचा व्रत आहे तो परमात्मा. त्या तपश्चर्येचं तप आहे, त्या यज्ञाचा यज्ञ आहे. जे जे सत्कर्म आपल्याला करायचे आहेत, आचरायचे आहेत, ते केवळ त्या परमात्म्यासाठी. लौकिक हेतू नाही, जागतिक हेतू नाही. सगळं त्या परमात्म्यासाठी, सगळं त्या पांडुरंगासाठी. परमात्म्यानं कृपा केली, वाणी दिली. ती वाणी कशासाठी? ती वाणी समर्पित केली. महाराजांनी आपली वाणी अर्पण केलेली आहे. काय अर्पण करू हा प्रश्न पडला. काय अर्पण करू? परमात्मा जे जे अर्पण करील ते तुझंच आहे, तुझंच तुला अर्पण करणार आहे. ही वाणी तू दिलेली आहे. ही वाणी व्यर्थ गोष्टीमध्ये कशाला घालू? ही वाणी हे परमात्मा तुमच्या चरणी अर्पण करतो. एका जनार्दनी कीर्ती सहज चैतन्य विश्रांती. नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये माऊली आले. माऊली ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हटलं, नाथा, अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्यापर्यंत आली आहे, तेवढी दूर सार. पहिल्या रात्री स्वप्न, दिवसभर विचार. माऊली स्वप्नात आले. अजान वृक्षाची मुळी माऊलीच्या गळ्यापर्यंत आली, ती दूर सारा असं म्हणतात. काही सज्जन भक्त त्यांना सांगितलं. दुसऱ्या रात्री तेच स्वप्न. माऊली स्वप्नामध्ये आले. माऊलींनी नाथाला विनंती केली, नाथा, अजान वृक्षाची मुळी गळ्यापर्यंत आली, ती दूर सारा. तिसऱ्या दिवशी तेच स्वप्न. नाथांनी काही भक्त मंडळींना, सज्जन मंडळींना हा विचार सांगितला. पुन्हा पुन्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वप्नामध्ये येतात, अजान वृक्षाच्या मुळीबद्दल सांगतात. ती मुळी गळ्यापर्यंत आली आहे, तिला दूर सारायचं आहे. दूर सारा म्हणतात. काय करावं? सगळे म्हणाले गेलं पाहिजे, माऊलीचा आदेश आहे. नाथ महाराज म्हणाले, आता आपण जाऊ, आळंदीला जाऊ, दिंडी घेऊन जाऊ. आणि दिंडी घेऊन नाथ महाराज निघाले. पांडुरंगाचं नाम संकीर्तन करत करत
टाळ, वीणा, मृदंग घोषामध्ये ध्वजा पताका घेऊन आळंदीला आले. भगवन नाम घेत घेत आले. भक्तिभाव फार उच्च आहे, बुद्धीमध्ये खूप आहे. जे बुद्धीमध्ये आहे ते उतरलं पाहिजे कृतीमध्ये. ते ज्ञान प्रगट झालं पाहिजे, आचरणामध्ये प्रगट झालं पाहिजे. नाथांचा भाव फार दिव्य आहे. नाथांची भक्ती असामान्य आहे, फार अवघड आहे, कोणाला करता येईल. नाम घेत घेत आळंदीला आले. इंद्रायणीच्या किनारी ते स्थान कळत नव्हतं. कोणतं आहे समाधी स्थान? घनदाट अरण्य होतं. महाराज शोधायला लागले. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. नंदी जवळ जेव्हा आले तेव्हा नंदीनी सांगितलं, अहो नाथा, माझ्या आसनाखालून मार्ग आहे. आणि नाथांनी तिथून प्रवेश केला. गुहेमध्ये गेले. जिथे समाधिस्थ बसलेले होते माऊली ज्ञानेश्वर महाराज, तिथपर्यंत गेले. माऊलीचं तेजपुंज रूप दर्शन घेतलं. माऊलीचं ती मुळी जी गळ्यापर्यंत आली होती ती दूर सारली. समोर पाहिलं, समोर ग्रंथराज ज्ञानेश्वरी, ते दिव्य स्वरूप. ओम परमार्थाचा दिव्य मंत्र देणारं शास्त्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी, मुक्तीचा महामंत्र, सगळ्या अज्ञ जीवांना परमार्थाची वाट दाखविणारा तो ग्रंथ पाहिला. माऊलीच्या चरणी दंडवत केला. जगाला ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिली, पण ती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं सत्कार्य शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं. मनामध्ये विचार आला, पारायण करावं. भक्तांच्या जवळ विचार बोलवून दाखवला. सगळ्या भक्तांनी होकार दिला. फार मोठं कार्य होईल. आणि इंद्रायणीच्या किनारी इंद्रायणीचं जलप्राशन करून तिथे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ज्या ज्या लोकांना वाचन करता येतं त्यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अवश्य वाचावी. एका तरी ओवीचा अनुभव घ्यावा. ते शास्त्र. सलिली पय जैसे एक होवोनी मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. पय आणि तोय एका ठिकाणी मिश्रण केलेले आहेत. सलिली पय जैसे, सलील म्हणजे जल, पय म्हणजे दूध. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. राजहंसाचा स्वभाव आहे. त्याच्या समोर दूध मिश्रित जल जर ठेवलं तर त्या जलामध्ये मिश्रित असलेलं केवळ ते दूध तो ग्रहण करतो, जल ग्रहण करत नाही. यातून फार मोठा संदेश दिलाय माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी.
जसा त्या राजहंसाचा स्वभाव आहे ते दूध निवडण्याचा, तसंच मनुष्यानं आपले कर्म करत असताना त्यातलं श्रेष्ठत्व निवडावं. सलिली पय जैसे एक हो निमिनलेसे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. जसा तो राजहंस त्या सलिलामधलं पय काढून घेतो, जलामधलं दूध काढून घेतो, तसं मनुष्यानं जीवनामधलं सार काढून घेतलं पाहिजे. सार काढलं पाहिजे, असार सोडलं पाहिजे, असाराचा त्याग केला पाहिजे. दिव्य संदेश माऊली ज्ञानेश्वर महाराज देतात. संत महात्म्यांची कृपा आहे. हा उपदेश श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना करतात. युद्ध करणार नाही असं बोलले होते ना. द्रोणांना पाहिलं, भीष्मांना पाहिलं, ज्येष्ठांना पाहिलं, संबंधितांना पाहिलं आणि युद्ध करण्यास नकार दिला. परमात्मा उपदेश करताना त्या अर्जुन महाराजांना कर्माचं महत्त्व सांगतात की तू कर्म केलं पाहिजे, कर्म सांडू नये, कर्माचा त्याग करू नये. जे प्राप्त कर्म तुला प्राप्त झालेलं आहे ते स्वीकार करावा. तू क्षत्रिय आहेस. तू मारता आणि हा लोक मरता असं नाही अर्जुना. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे. हे शरीर जात जे आहे, हे शरीर आहे जे जन्मला आहे ते नष्ट होणार आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जो जन्मला या जगामध्ये तो मरणार आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. म्हणोनी तुवा झुंजावे पंडुकुमरा. म्हणून तू युद्ध केलं पाहिजे. नाशिवंत आहे शरीर. प्राप्त कर्माचा त्याग करू नये. अर्जुनजी महाराजांना उपदेश करतात. भीष्म पितामहच्या प्रसंगानंतर महारथी पद हे द्रोणाचार्यांकडे आलं. दुर्योधनानं विनंती केली द्रोणाचार्यांना, गुरुदेव आता विजय प्राप्त करून दाखवा. आता कौरवांना विजय मिळाला पाहिजे. आणि द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. त्या दिवशी अर्जुनजी महाराजांचं युद्ध कुरुक्षेत्राच्या भूमीवर वेगळ्या दिशेला सुरू होतं. अंतर भयंकर होतं. तिकडून इकडे येण्याला वेळ लागणार होता. आणि भीष्म पितामहानं चक्रव्यूहाची रचना केली. चक्रव्यूहामध्ये प्रवेश करणं हे सामान्य गोष्ट नव्हती. कोण त्या चक्रव्यूहाचं भेदन करेल, कोण आतमध्ये प्रवेश करेल. सगळे पांडव पक्षाचे जे होते ते चिंतेत पडले. आता काय उपाय करावा, कोण चक्रव्यूहामध्ये प्रवेश करेल. आणि अर्जुनजी महाराज आणि सुभद्राजीचे पुत्र अभिमन्यू हे युधिष्ठिर महाराजांकडे आले आणि युधिष्ठिर महाराजांना विनंती करू लागले की हे तात, मला आज्ञा करावी. हे उत्तरदायित्व माझ्याकडे द्यावं. मी चक्रव्यूहाचं भेदन करतो. जर चक्रव्यूहाचं भेदन कोणी केलं नाही तर आज विजय आपल्याला मिळणे शक्य नाही. युधिष्ठिर महाराज म्हणाले की
हे अभिमन्यू, तू वयानं लहान आहेस. चक्रव्यूहाचं ज्ञान हे द्रोणाचार्यांकडे आहे. ते कोणालाही त्यांनी दिलेलं नव्हतं. त्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करणं फार अवघड आहे. तुझे वडील युद्धाच्या दुसऱ्या बाजूला युद्ध करत आहेत, कुरुक्षेत्राच्या भूमीवर. ते जर आले आणि त्यांनी मला विचारलं की तुला मी आज्ञा कशी दिली, मला उत्तर देता येणार नाही. हे अभिमन्यू, हा हट्ट करू नको. अभिमन्यू महाराजांनी वंदन केलं. पुन्हा युधिष्ठिर महाराजांना आज्ञा मागितली. आपण मला आज्ञा द्यावी. नाईलाज झाला. युधिष्ठिर महाराजांनी आज्ञा दिली. अभिमन्यू महाराज रणांगणावर गेले आणि त्या चक्र व्यूहामध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले. तिथे फार मोठे मोठे योद्धे होते. कर्ण होते, अश्वत्थामा होते, दुःशासन होते. ते सगळं दृश्य पाहिलं. अभिमन्यू महाराजांनी ते दृश्य पाहिलं. अंतःकरणामध्ये उत्साह होता. तरुण अवस्था, नुकताच विवाह संपन्न झाला होता. चक्रव्यूहाच्या द्वारापाशी अभिमन्यू महाराज गेले. चक्रव्यूहाचं भेदन केलं. आतमध्ये प्रवेश केला. युद्ध करत 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 मार्गामध्ये जे जे आले सगळे पराजित केले. त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या मागे भीमसेनजी महाराज होते. आतमध्ये जाता 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 खोल त्या चक्रव्यूहामध्ये गेले. कौरव सैन्य पराजित व्हायला लागलं. द्रोणाचार्यांची मती गुंग झाली. या तरुण अभिमन्यूला ही विद्या कुठे प्राप्त झाली? सुभद्राजी गर्भवती असताना द्वारकेला जाण्याचा प्रसंग होता. रथाची धुरा श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांभाळली होती. सुभद्राजी रथामध्ये विश्राम करत होती. तो अभिमन्यू सुभद्राजीच्या गर्भामध्ये होता. श्रीकृष्ण परमात्मा सुभद्राजीला चक्रव्यूहाचं ज्ञान देत होते. चक्रव्यूहाची विद्या सांगत होते. सुभद्राजी ऐकत होती, हुंकार भरत होते. गर्भस्थ अभिमन्यू ते श्रवण करत होता. काही काळानंतर सुभद्राजीला निद्रा लागली. हुंकार बंद झाला. परमात्म्यानं पाहिलं झोप लागली आहे आणि परमात्म्यानं मग पुढचं सांगणं बंद केलं. चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा हे शास्त्र सांगून झालं होतं. पण त्या चक्रव्यूहाचं भेदन करून परत कसं यावं हे रहस्य सांगायचं राहून गेलं होतं. अभिमन्यू महाराजांनी ते श्रवण केलं. भेदन करण्याचं रहस्य मातृगर्भामध्ये श्रवण केलं. तिथे प्राप्त केलेली विद्या आज कुरुक्षेत्राच्या भूमीवर कामी आली. कौरव चौताळले. चक्रव्यूहाचं भेदन केल्यानंतर आतमध्ये खोल प्रवेश केल्यानंतर सगळ्यांनी घेरलं. अभिमन्यू महाराजांनी घेरलं. अभिमन्यू महाराजांवर प्रहार केला. सगळ्यांनी एकाच वेळेला प्रहार केला. हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. एक प्रहार मानेवर केला. युद्धाचे नियम आहेत. मानेवर प्रहार करता येत नाही. गदा प्रहार
दुर्योधनाची बहीण दुश्चला, तिचे पती जयद्रथ सिंधू देशाचे राजे होते. जयद्रथही त्या ठिकाणी होते. त्यांनी मानेवर प्रहार केला. सगळे एकाच वेळेला तुटून पडले अभिमन्यूवर. अभिमन्यू महाराज मारले गेले. युद्धाचा अंत झाला. ते पार्थिव आणलं गेलं. अंतिम संस्कार झाले. त्या प्रसंगी अर्जुनजी महाराज यांना दुःख आणि भयंकर क्रोध आला. अर्जुनजी महाराजांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत जर जयद्रथाचा अंत करणार नाही तर अग्निकाष्ट भक्षण करीन. ही प्रतिज्ञा ऐकल्यानंतर कौरव चिंतेत पडले. उद्या जयद्रथाचं रक्षण करायला पाहिजे. अर्जुन उद्या जयद्रथाला नष्ट करतील. दुसऱ्या दिवशी युद्ध आरंभ झालं. तो जयद्रथ दिसतच नव्हता. कौरव सफल झाले त्या जयद्रथाला लपविण्यामध्ये. श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, आता फार कठीण प्रसंग आहे. प्रभूनं कृपा केली. आपलं सुदर्शन चक्र सूर्यनारायण भगवानवर पाठवून दिलं. सूर्याला झाकून टाकलं. असं वाटलं संध्याकाळ झाली. कौरवांना मोठा आनंद झाला. आता अर्जुनाला अग्नी प्रवेश करावा लागेल. आपला प्रचंड बलशाली शत्रू आता स्वतःच्या कर्मानंच मरणार आहे. चिता रचली. कौरव पांडव सगळं सैन्य त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या भूमीवर एकत्र झालं. सगळे पाहायला लागले. कौरवांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. थट्टा करत आहेत. भयंकर शब्द बोलत आहेत. पांडवांनी माना खाली घातलेला आहे. आता काय होईल? चिता रचली. अर्जुनजी महाराजांनी तयारी केली प्रवेश करण्याची. परमात्म्याच्या जवळ आले. प्रभू, आता अग्नी प्रवेश करायचा आहे. परमात्मा म्हणाले, ठीक आहे अर्जुना. परमात्मा आपल्याला काही सांगत नाही. अर्जुन महाराज मोठ्या चिंतेमध्ये आहेत. चितेवर गेले. अग्नी आता प्रज्वालित होणार आहे. तो जयद्रथ समोर आहे. अद्भुत लीला केली श्रीकृष्ण परमात्म्यानं. सुदर्शन चक्र बोलावलं आणि परमात्मा म्हणाले, हे अर्जुना, हा सूर्य, हा जयद्रथ. एका क्षणामध्ये अर्जुनजी महाराजांनी धनुष्य उचलला. धनुष्यावर बाण लावला आणि त्या जयद्रथाच्या मानेवर तो बाण लागला. पण तो जयद्रथाची ती मान खाली पडली नाही. ती त्या बाणावरच आहे. तो बाण चाललेला आहे. त्या मानेला घेऊन चाललेला आहे तो बाण. सिंधू नदीमध्ये पोचला. जयद्रथाचे पिता सिंधू देशाचे महाराजे संध्याकाळची संध्या सिंधू नदीमध्ये करत होते. ओंजळीमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि ते मस्तक बरोबर त्यांच्या ओंजळीमध्ये पडलं. जयद्रथाचं मस्तक. आपल्या ओंजळीत काय पडलं म्हणून त्यांनी डोळे उघडले. जयद्रथाचं मस्तक पाहता बरोबर ते हातातून सुटलं. ते भूमीवर पडलं आणि त्या सिंधू देशच्या राजाचे, जयद्रथाच्या पित्याच्या मस्तकाचे 1000 तुकडे झाले. खंड खंड झाले. तो तपस्वी होता राजा. त्यांनी वरदान मागितलं होतं की ज्याच्या प्रहारानं माझ्या पुत्राचं मस्तक भूमीवर पडेल
त्याच्या मस्तकाचे हजारो तुकडे हो, त्याच्याच वरदानानं त्याचा अंत झाला. रक्षिता परमात्मा आहे अर्जुनजी महाराजांचा. प्रतिज्ञा पूर्ण झाली, जयद्रथाचा अंत झाला आणि जयद्रथाचा तो पिता त्याचाही अंत झाला. रक्षिता परमात्मा आहे. अर्जुनजी महाराजांचं रक्षण केलं. करणारा परमात्मा, करविणारा परमात्मा. महात्म्य आपल्याला प्राप्त होतं, सत्कर्म करणाऱ्या मनुष्याला महात्म्य प्राप्त होतं, पण दाता तो परमात्मा आहे. ओम व्रत तप यज्ञदान रामनामासी साधना, हे सगळं जीवन त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित असलं पाहिजे. कर्म करायचे आहेत, प्राप्त कर्म करायचे आहेत, त्याचा त्याग करायचा नाही, पण ते कर्म त्या परमात्म्यासाठी करायचे आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्कर्माचं अधिष्ठान आहे. सत्कर्म केलं पाहिजे, निवडून केलं पाहिजे, शोधून केलं पाहिजे, चिंतन करून केलं पाहिजे. ओम सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. ओम कृष्णा विष्णू हरि गोविंद म्हणता प्रगटे परमानंद. कृष्ण विष्णू हरि गोविंद म्हणता प्रगटे परमानंद. कृष्ण विष्णू हरि गोविंद म्हणता प्रगटे परमानंद. साधे सोपे आकलन होणारे शब्द, पण त्यातून दिव्य उपदेश जीवनाचा संत महात्मे करतात. ओम अनाथाचा नाथ दिनाचा दयाळ, अनाथाचा नाथ दिनाचा दयाळ, मनोनी सांभाळ करी माझा. अनाथाचा नाथ दिनाचा दयाळ, मनोनी सांभाळ करी माझा. हे पांडुरंगा, तू अनाथाचा नाथ आहेस, दिनांसाठी तू दयाळू आहेस. माझा तू सांभाळ कर. मला सांभाळणारं दुसरं कोणी नाही, तूच मला सांभाळ. तू माझ्यावर कृपा कर. माझी बुद्धी जागेवर राहू दे, माझ्या हातून सत्कर्मच होऊ दे. एक क्षणही दुसरा विचार माझ्या जीवनामध्ये उदयाला येऊ देऊ नको. माझ्या जीवनामध्ये तुझाच विचार उदयाला येऊ. जे जे कर्म करायचे आहेत पांडुरंगा, हे तुझ्यासाठी करायचे आहेत, या विचाराचा लय होऊ देऊ नको. ओम अनाथाचा नाथ दिनाचा दयाळ, मनोनी सांभाळ करी माझा. युधिष्ठिर महाराज प्रार्थना करतात. लक्षात आलं, जयद्रथाच्या प्रसंगामध्ये अर्जुनाचं रक्षण केलं. किती वेळा रक्षण केलं. जीवनामध्ये जे जे प्राप्त झालेलं आहे ते कृष्ण कृपेनंच प्राप्त झालेलं आहे. सगळं देणारा हा परमात्माच आहे. या परमात्म्याची कृपा आहे. या परमात्म्यानंच पांडवांचा सांभाळ केलेला आहे. म्हणून युधिष्ठिर महाराजांचा हा भाव आहे. अनाथांचा नाथ दिनाचा दयाळ, मनोनी सांभाळ करी माझा.
आलिया जन्माचे होईल सार्थक, निवारेल दुःख भय पीडा. जीवनामध्ये प्राप्त झालेलं दुःख, भय, पीडा हे सगळं निवारेल परमात्मा. तुझी कृपा झाली, हे सगळं निवारेल. युधिष्ठिर महाराजांचा भाव बदलत नाही, दृढ भाव आहे. म्हणून सगळ्यांचा विश्वास आहे युधिष्ठिर महाराजांवर. पांडवांनी विचार केला, द्रोणाचार्यांचा पराक्रम फार अद्भुत आहे. त्यांच्या पराक्रमापुढे आपल्याला टिकणं कठीण आहे. युद्ध नीती बदलत चाललेली आहे. आता युद्धाचं तंत्र बदलत चाललं, योद्ध्यांचे भाव बदलत चालले. अधर्माचा प्रवेश झाला युद्धामध्ये, अनितीचा प्रवेश झाला, धर्म लोप व्हायला लागला. धर्मभूमीवर, धर्मक्षेत्रावर धर्म लोप पावायला लागला. विचार केला की अशाच प्रकारे युद्ध जर चालत राहिलं तर पांडवांना जय मिळणं कठीण आहे. भीमसेनजी महाराज म्हणाले की धर्माचा विचार आपणच करायचा का? कौरवांनी करायला नको. अभिमन्यूवर जे प्रहार झाले ते अधर्म मार्गाने प्रहार झाले. एका योद्ध्यासोबत एकाच वेळेला 7 योद्धे युद्ध करत होते. दुःशासन होता, अश्वत्थामा होता, कर्ण होता. हे सगळे मिळून 7 योद्धे मिळून युद्ध करत होते. मानेवर प्रहार केला होता. जयद्रथानं अभिमन्यू महाराजांना लात मारली होती. ह्या भयंकर गोष्टी आहेत. आता आपण प्राप्त झालेल्या परिस्थितीमध्ये जशी परिस्थिती असेल तसं युद्ध करायला पाहिजे. भीमसेनजी महाराजांचा आग्रह होता, ऐकणं भाग होतं. सगळ्यांनी विचार केला, योग्य आहे, योग्य आहे. आता द्रोणाचार्यांचं मनोबल घटलं पाहिजे, त्यासाठी काही उपाय करावा. पण हा योद्धा असा दृढ आहे की त्यांचं मनोबल काही केल्या घटणार नाही. त्यांचा पुत्र अश्वत्थामा मेला ही वार्ता जर कौरव सैन्यामध्ये पसरली, द्रोणाचार्यांच्या कानावर जर आली, तर मात्र त्यांचं मनोबल घटेल. युधिष्ठिर महाराजांनी जर सांगितलं द्रोणाचार्यांना, ते युधिष्ठिर महाराजांना विचारायला येतील, कारण त्यांचा विश्वास युधिष्ठिर महाराजांवर आहे. म्हणून मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती तो मारला. युधिष्ठिर महाराजांना येऊन सांगितलं की अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला आहे. द्रोणाचार्य तुम्हाला विचारायला येतील की अश्वत्थामा खरोखर मेला का? तर तुम्ही उत्तर होय द्यायचं आहे. खरोखर तसं घडलं. सगळ्या कौरव सैन्यामध्ये वार्ता गेली, अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. द्रोणाचार्यांच्या कानावर शब्द आले. द्रोणाचार्यांनी आपला धनुष्यबाण आवरला, धनुष्यबाण रथामध्ये ठेवला, रथामधून उतरले. सगळे चकित झाले. द्रोण कुठे चाललेले आहेत? पांडवांकडे चाललेले आहे. युधिष्ठिर महाराजांच्या रथासमोर आले. द्रोणाचार्यांनी हात दाखवला. युधिष्ठिर महाराजांनी हात जोडले. हे युधिष्ठिरा, आता मज सांगावे, आता मला सांगा, खरोखर अश्वत्थामा मेला का? युधिष्ठिर महाराजांनी हात जोडले, मान खाली केली आणि उत्तर दिलं, हतो अश्वत्थामा नरोवा कुंजरोवा. मनुष्य आहे का कुंजर आहे?
कुंजर म्हणजे हत्ती. मारला गेलाय अश्वत्थामा, पण तो मनुष्य असलेला अश्वत्थामा मारला गेला का कुंजर असलेला अश्वत्थामा मारला गेला? हे शब्द ऐकले, द्रोणाचार्याच्या अंगातलं सगळं बळ गेलं. हलक्या पावलांनी आपल्या रथाच्या जवळ गेले, डोळे बंद केले, समाधिस्थ बसले, ओम ध्यान करायला लागले. आणि त्या दिवशीचं युद्ध पांडवांनी जिंकलं. द्रोणाचार्य ओम वीर गतीला प्राप्त झाले. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. सर्वत्र हाहाकार झाला. द्रोणाचार्य वीरगतीला प्राप्त झाले. युधिष्ठिर महाराजांना दुःख झालं. त्या क्षणी युधिष्ठिर महाराजांचा रथ भूमीवर आदळला. जे होतं जीवनामध्ये ते सत्याचं बळ होतं. ज्या गुरुनी तो सत्याचा पाठ शिकवला होता, सत्यम वद, ओम, ते सत्य जीवनातलं निघून गेलं. सत्य आधार आहे, सत्य धर्माधार आहे. मनुष्यानं जीवनामध्ये ते धारण करावं. आपलं जीवन परम मंगल करावं. जगाचं प्रिय होण्यामध्ये अर्थ नाही, परमात्म्याचं प्रिय झालं पाहिजे. आणि तो मार्ग, तो सोपा मार्ग संत महात्मे आपल्याला दाखवितात. ओम भाग्य उदयले अर्जुनाचे, भाग्य उदयले अर्जुनाचे, सारंग पाणी करी सारथ्य तयाचे. अर्जुनजी महाराजांचं भाग्य उदयाला आलं, कारण अर्जुनजी महाराजांच्या रथाचं सारथ्य साक्षात परमात्मा करत आहे. जगाचा नियंता परमात्मा करत आहे. हे शरीर रथ आहे. आणि या शरीराचं सारथ्य अंतकरणामध्ये असलेला तो परमात्म स्वरूप भगवंत करीत आहे. हे सगळं सोपविलं त्या परमात्म्यावर. अर्जुनजी महाराजांनी सगळा भार त्या परमात्म्यावर सोपवला आहे. साक्षात तो सारंग पाणी परमात्मा सारथ्य करीत आहे. अर्जुनजी महाराजांवर तर फार मोठी कृपा आहे. रथाचं सारथ्य नारायण करत आहे आणि रथाच्या ध्वजेवर साक्षात तो शिव बसलेला आहे. हरी आणि हर दोघांचीही कृपा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी. दोघांची कृपा प्राप्त झाली. हरीची कृपा प्राप्त झाली आणि हराचीही कृपा प्राप्त झाली. हरी आणि हर एका वेलांटीचा फरक आहे, तसा भेद नाही. एकच तत्व आहे, भेदत्व नाही, अभेदत्व आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी. एवढं अर्जुनाचं भाग्य. ओम देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे.
जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. ओम हरि ओम. कालच्या प्रवचनामध्ये एक चरण आलं होतं. नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये एक चरण आलं होतं. रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विश्वास सांडियेली आस त्यांची जीवे. या जीवानं, या शरीरानं रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास भोग याची आशा सोडून दिली. पंचमहापातकी विश्वासघातकी त्यासी यमादिकी गांजी येले. पंचमहापातकी, ज्यांना यमदेव दंड देतात ते पंचमहापातक सांगितले होते. ब्रह्महत्या, सुरापानम, परस्त्रीगमनम, मित्रद्रोहे च असत्य भाषणम, अधर्माचरणम इत्येति महापातका. यांचा प्रवेश ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये होतो त्या मनुष्याची अधोगती होते. व्यासनारायण भगवानांनी कर्म अकर्माबद्दल या श्लोकामधून सावधान केलेलं आहे. कर्म बुद्धीनं निवडावं लागतं, श्रद्धेनं निवडावं लागतं. जसं माऊलीनं सांगितलं, सलिली पय जैसे एक होऊन मिनलेसे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. ब्रह्महत्या, सुरापानम, परस्त्रीगमनम, मित्रद्रोहेच, असत्य भाषणम, अधर्माचरणम इत्येति महापातका. व्यासनारायण भगवानांनी जीवाला सावधान केलं. सत्यपूता वदेत्वाणी मदपूत समाचरेत. या सगळ्या नियमांचं पालन करून, कर्मा अकर्माचा विचार करून मनुष्यानं आचरण करावं. सत्यपूता वदेत्वानी मनपूत समाचरेत. ओम नमो नारायणाय. ओम. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज जे साक्षात शंकराचा अवतार आहेत, या भरतखंडामध्ये अवतरलेल्या दिव्य महापुरुषांमध्ये त्यांचं स्थान फार श्रेष्ठ आहे. कारण या देशाचं, या भरतखंडाचं उत्थान त्यांनी केलं आहे. राजनीतिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये संक्रमणाचा काळ निर्माण झाला होता. श्रद्धा क्षीण झाल्या होत्या, विश्वास लयाला गेला होता, कर्म अकर्माचं ज्ञान लोकांच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. जीवनाचा जो आधार है, जीवन की जो नींव है वो हिल गई थी. पाखंड का प्रचार होने लगा था, जीव हत्या बहुत बढ़ गई थी, धर्म के मूल तत्व को लोग भूल गए थे. जो शासन करने वाले थे, राज करने वाले थे, वही शोषक बन गए थे. वही जनता को, समाज को प्रताड़ित कर रहे थे. श्रद्धा, ज्ञान, भक्ति जरा जीर्ण हो गए थे.
किसी का किसी पर विश्वास नहीं था। जगतगुरु शंकराचार्य जी महाराज ने समस्त भारत का भ्रमण किया और भ्रमण में उन्होंने देखा वेदों ने जिन तत्वों का प्रतिपादन किया था वो तत्व नहीं रहे, क्षीण हो गए हैं। चारों धामों की उन्होंने स्थापना की। हिमालय में बद्री धाम, केदार धाम, इनका दर्शन मनुष्य को करना चाहिए, परिभ्रमण करना चाहिए। ओम। दक्षिण में रामेश्वरम धाम, जहां पर श्री राम प्रभु ने शिव भगवान का पूजन किया था त्रेता युग में। बद्रीनाथ धाम ये सत्य युग का धाम है। सत्य युग में बद्री धाम में साक्षात नारायण भगवान ने, नर नारायण ने तपस्या की थी जगत के अभ्युदय के लिए। तपस्या का उद्देश्य जगत कल्याण ही था। यह सत्य युग का धाम है बद्री धाम। त्रेता युग में जहां पर राम प्रभु ने शिव भगवान की आराधना की थी, यह त्रेता का धाम है, रामेश्वर धाम। द्वापर में जहां पर श्री कृष्ण परमात्मा ने निवास किया था, वहां आद्य गुरु श्री शंकराचार्य जी महाराज ने तीसरे धाम की स्थापना की। और चौथा धाम जो कलयुग का है, श्री जगन्नाथ धाम। पूरब में आचार्य ने श्री जगन्नाथ धाम की स्थापना की। इन चारों धाम का दर्शन मनुष्य को करना चाहिए, वहां निवास करना चाहिए, वहां भगवत चिंतन करना चाहिए। केवल वहां जाने से और दर्शन करने से तीर्थ यात्रा सफल नहीं होती। वहां निवास करने से, वहां भगवत चिंतन करने से, वहां के स्पंदन जानने से चारों धाम हो गए और अंतकरण में भक्तिभाव निर्माण नहीं हुआ तो लाभ नहीं हुआ। आचार्य का उद्देश्य यही था कि जो जो इन चारों धामों के दर्शन करेंगे उनके अंतकरण में भगवत भाव निर्माण होगा। ओम। आचार्य ने पुनश्च धर्म मूल्यों की स्थापना की, समाज को धर्म दिशा दी। आज जो भी है वो उन्हीं के कृपा के कारण जगत में शास्त्र का प्रचार है। ओम। साक्षात शिव भगवान ने दर्शन दिए थे। शिव भगवान ने ऐसा रूप धारण किया था जो शुद्ध नहीं था, बार बार दर्शन देते थे। कई बड़े बड़े आचार्यों ने, शास्त्रकारों ने जगतगुरु शंकराचार्य की शरण ली थी। गंगा के तट पर वो भी थे। सारे शास्त्रकारों से, ऋषि मुनियों से घिरे आचार्य शंकराचार्य, और वहां शिवजी आए, अमंगल वेश धारण किया था। जगतगुरु शंकराचार्य ने पहचान लिया, उनके चरणों में दंडवत किया। सब चकित हो गए, सारे ऋषि चकित हो गए, किसको वंदन कर रहे हैं, उसका स्वरूप कैसा है, अमंगल स्वरूप है। शिव को पहचानने वाले श्री शंकराचार्य जी महाराज, उन्होंने किसी का विचार नहीं किया, संकोच नहीं किया और भगवान शिव के चरणों में दंडवत किया। शिव की कृपा प्राप्त हो गई। फिर सबने जान लिया, दिव्य दृष्टि है आचार्य के पास। ओम। बड़े बड़े आचार्य शरणागत हुए, उनका शिष्यत्व ग्रहण किया।
सच्चा ज्ञान जगत को देने का निश्चय किया। ओ भरतखंड ज्ञान की भूमि है। अनंत युगों से यहां पर संतों ने जन्म लिया है। विभिन्न प्रांतों में, विभिन्न रूपों में, विभिन्न भाषाओं में संतों ने दिव्य उपदेश किया है। इस भूमि का महात्म्य है। यह भूमि परम पवित्र है। ग्रीस देश का राजा अलेक्जेंद्र, जिसने सारे जगत को जीत लिया था, जिसके सामने कोई भी टिक नहीं पाया, एक देश को जीतने के बाद दूसरा देश जीतता हुआ भरतखंड तक आया। भरतखंड के उस समय के राजा, पुरुषपुर के राजा पोरस थे। उस पोरस के राज्य पर आक्रमण किया। प्रचंड सेना थी पोरस की। पोरस पराजित हुए। पोरस को बांध कर ले गए अलेक्जेंद्र के सामने, और अलेक्जेंद्र ने प्रश्न पूछा कि हे राजा, हे पुरुषपुर के पोरस राजा, तुम्हारे साथ कैसा बर्ताव किया जाए? तो पोरस महाराजा ने उत्तर दिया था, जो बर्ताव एक राजा को दूसरे राजा के साथ करना चाहिए वैसा बर्ताव किया जाए। अलेक्जेंद्र ने पोरस को मुक्त कर दिया। पोरस के राजा में नीति थी, धर्म था। भरतखंड की जो दिव्य परंपरा थी वो सब था। वो स्वरूप देखकर भरतखंड में प्रवेश करने के बाद अलेक्जेंद्र की बुद्धि में परिवर्तन आया। एक ऋषि से बात करते हुए अलेक्जेंद्र ने कहा कि मैं जगत का विजेता हूं, जगत जेता हूं, मेरी बराबरी का कोई राजा इस पृथ्वी पर नहीं है, मैंने सबको जीत लिया है। ऋषि ने शांति से उत्तर दिया कि हे राजा, तुम्हारे जैसा तो कोई गुलाम नहीं होगा। तुमने विजय प्राप्त नहीं की है। जब तक तुम क्रोध के अधीन हो, जब तक तुम काम के अधीन हो, जब तक तुम इन दुर्गुणों के अधीन हो, तुम विजेता कैसे हो सकते हो? ये वचन सुनने के बाद में अलेक्जेंद्र के जीवन में प्रकाश। फिर वो आगे नहीं बढ़ा। फिर उसने निश्चय किया कि अब लौट जाना चाहिए। उसके मन में ग्लानि है, दुख है कि जो ज्ञान उसे प्राप्त होना चाहिए था वो नहीं मिला था। जीवन के एक अंग को ही उसने जाना था। जीवन के जो महत्वपूर्ण अंग है उसका ज्ञान ही नहीं था उसके पास। अपने आप को वो नियंत्रित नहीं कर पाता था। जो षड्रिपु है वो उसके अंतःकरण में बलवान थे। जाते जाते उसके अंतःकरण में पश्चाताप है। वो ग्रीस देश नहीं पहुंचा। उसका जो देश था मकदूनिया, वहां नहीं पहुंचा। मार्ग में ही उसने देह त्याग किया। जब उसे पता चला कि उसके शरीर का अंत होने वाला है, तब उसने अपने सारे योद्धाओं को बुलाया और उनसे कहा, जब मेरी मृत्यु हो तो मेरे दोनों हाथ खुले छोड़ देना।
इसलिए खुले छोड़ देना कि जो इस जगत में आता है वो खाली हाथ ही आता है और खाली हाथ ही जाता है। अपने जीवन का वैफल्य, अपने जीवन की विफलता उस अलेखेंद्र ने प्रकट कर दी। भारत के संतों ने ही उसे दिव्य उपदेश दिया। संतों का स्थान श्रेष्ठ है, सर्वोपरि है। कितने राजा हुए, कितने नष्ट हुए, इनका हिसाब नहीं है। जगत के लोग उनके नामों को भी भूल गए हैं, लेकिन संतों को कोई नहीं भूला। जितने संत महात्मा इस जगत में हो गए हैं, उनका स्मरण है, चिरंतन है उनका स्मरण, शाश्वत है, परम आनंद देने वाला है। जगत गुरु शंकराचार्य जी महाराज जैसे संत, ज्ञानेश्वर महाराज जैसे संत, श्री एकनाथ महाराज जैसे संत, व्यासो नारायण भगवान जैसे संत, ऐसे अनंत संत। बहुत बड़ी परंपरा है, हर देश में है, हर भाषा में है, हर जाति में है। उन संतों की महिमा अपरंपार है, और जहां जहां जिस जिस भाषा में उन्होंने उपदेश दिया है, वो जगत का कल्याण करने वाला ही उपदेश है। मनो बुद्धि अहंकार चित्तानिनाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च भूमिर् न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ नमो नारायणाय। ॐ नमो नारायणाय। ॐ नमो नारायणाय। ॐ नमो नारायणाय।